गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण चाललोय किल्ले मानगडावर. तसं बघायला गेलं तर किल्ले मानगड एवढं फेमस नाहीये. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 370 किल्ले त्यांनी जिंकले. त्यांच्या 370 किल्ल्यांपैकी बरेच किल्ले असे आहेत ते दुर्लक्षित आहेत. अजून बऱ्याच लोकांना त्यांची नावही माहीत नाही. इंटरनेटवर यूट्यूबवरती त्याची जास्त माहिती नाही आहे. तशातलाच एक किल्ला मी आज निवडलेला आहे, तो आहे किल्ले मानगड. हा आहे ॲडलॅब इमॅजिकेचा गेट. आपल्याला सरळ जायचं आहे. पालीवरून आपण लेफ्ट घेणार आहोत. घबराट वाटते म्हणे. असे रस्ते असतील ना, गाडी चालवायला एकदम भन्नाट मजा आहे. सगळा क्षीण, सगळ्या प्राण निघून जाते. बस आला त्रास द्यायला. पालीच्या इथून मी आता लेफ्ट घेतले. सरळ रोड जो जातो तो गोव्याला जातो. आपल्याला तिथे न जाता निजामपूरच्या इथे जायचं आहे. त्यामुळे मी आतमध्ये शिरलोय. तिथून वन वे आहे. हा मूर्ख कुठून आला इथून. आता आपण विळे गावात आलोय. विळे गावातून म्हणजे विळे गावापासून निजामपूर 13 किलोमीटर आहे. विचारत येण्याचा शहाणपणा. इथे नेटवर्क मिळत नाही आहे मोबाईलला. हा आहे निजामपूर पाचड रोड. 8 किलोमीटरचा निजामपूरवरून फाटा आहे. किल्ले मानगड लिहिलेला आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानाने सोय केलेली आहे त्याची. हाच रोड सरळ रायगडलाही जातो. म्हणजे ज्याला गोवा हायवे घ्यायचा नसेल, उजवीकडे रायगड किल्ला आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे किल्ले मानगडाकडे. काका मशीदवाडी कुठे आहे? हा, गावाच्या बाहेर गेल्यावरती ना. हा चालेल. इथून रोड खूप छोटा झालाय. हा रोड पुढे पाचडला जातो. आपल्याला राईटला जायचंय. मशीदवाडी. मित्रांनो, गुगलवरती मशीदवाडी मानगडला जायचं असेल तर हा रस्ता ॲक्च्युअल आहे, पण गुगलवरती हे दाखवत नाही आहे. म्हणून मी विचारत येतोय, कारण गुगलच्या भरोश्यावरती राहिलो तर भलतीकडेच आपण कुठेतरी भरकटू शकतो. विचारूया यांना. किल्ल्याला जायला हीच आहे का वाट वरती? गाडी इथे लावू का? त्यामुळे जबरदस्त दम लागलाय. जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त.
कळसूबाई माझं चढून झालंय, त्याच्यामुळे थोडी कल्पना आहे काय त्रास होतो त्याचे. माझा कॅमेरा आता स्टिकवर लावलेला आहे म्हणून तुम्हाला माझ्या हृदयाची धडधड जाणवत नाहीये. जर आता तो चेस्ट स्ट्रॅप वरती लावला असता तर तुम्हाला माझ्या हृदयाची धडधड कळसूबाई माझं चढून झालंय, त्याच्यामुळे थोडी कल्पना आहे काय त्रास होतो त्याचे. माझा कॅमेरा आता स्टिकवर लावलेला आहे म्हणून तुम्हाला माझ्या हृदयाची धडधड जाणवत नाहीये. जर आता तो चेस्ट स्ट्रॅप वरती लावला असता तर तुम्हाला माझ्या हृदयाची धडधड अक्षरशः जाणवली असते. शिवाजी महाराजांनी जे जे किल्ले बांधले किंवा जे जे किल्ले त्यांनी जिंकून घेतले ते अति दुर्गम परिसरात आहेत. मुघलांच्या तोंडाला पानं पुसली ह्या गडांनी. औरंगजेबाला जर्जर बनवून टाकलं ह्या गाड्यांनी. फार छोटा बेडूक आहे, कदाचित तुम्हाला दिसत असेल. स्वराज्याचं रक्षण केलं ह्या गाड्यांनी. वर्ष झाली मी ह्या रोडवरती प्रवास करतोय, पण माणगाव हे नाव मानगड किल्ल्यामुळे मिळालेलं हे माहीत नव्हतं आणि मानगड किल्ला बघण्याचा कधी योग येतही नव्हता. पण आज निर्धार केला आणि मी आलो. ठरवलेलं मी जाईन माळशेज घाटात, पण म्हटलं माळशेज घाटात तर सगळेच जातात, मानगड किल्ल्याबाबतीत कुठेच काही लिहिलेलं नाहीये. कदाचित माझी ही सुरुवात चांगली असू शकेल. हे मंदिर आहे इंजाई देवीचं. जर आपण रुंद वाटही, महत्वाचं म्हणजे रस्ता खूप निसरडा झालाय आणि माझे शूज त्याच्यावरून स्लिप होत आहेत, त्यामुळे फार सांभाळून चालावं लागतंय. हा दरवाजा वरती दिसतोय. समोर एक गाव आहे. जायला वाट आहे. बिहार रोडने जा. महाराजांनी गडांच्या साथीने स्वराज्याचं रक्षण केलं. ते आज एका गडावरती मी चढतोय. हा दरवाजा बोर्ड लावलाय इथे. तटबंदी अजूनही भक्कम अवस्थेत आहे. दगडांचा सोन्याचा वापर केलेला आहे.
पडलेलं आहे वरती, दोसेचे अवशेष आणि कोठार सगळंच आहे, पण बघूया एक एक. हा पॅड जरा कठीण आहे, पाय स्लिप होत आहेत माझे. हा पॅच तरी उतरलो मी. बघत असाल तर चढणं तसं खूप इझी होतं, उतरणं जास्त डिफिकल्ट होतं. पायऱ्यांपर्यंत तरी आलो. त्याला बेटकाची अंडी चिपकली माझ्या. कसरुंड, खूप सारे कसरुंड तिकडे. परतीच्या प्रवासाच्या वेळेला मी थोडी विश्रांती घेतली. सोबत मानगड किल्ल्याच्या ट्रेकिंगची आठवणींची शिदोरी होतीच.